बाळाचा पायगुण कितीही अपशकुनी असला तरी जपलं पाहिजेच ना. म्हणजे बघ ना, बाळाची बातमी कळली, पण आनंद साजरा करायला बाळाचे वडील कुठे आहेत? आता कुठे आहेत माहित नाही, येणार आहेत का नाही तेही माहित नाही. अहिल्या, काय बोलतेस तू? आत्याबाई, मी आपली काळजी वाटते म्हणून. काही वाटत नाही बोलताना. एक तर तुला मूल होत नाही म्हणून रडत असतेस, आता तिला होणार आहे तर असं बोलतात का तिला? आत्याबाई, माझ्या आई होण्याचा विषय काढण्याची गरज नाहीये. झोंबलं ना, आता गप्प बस आणि जा इथून. आणि लक्षात ठेव, माझ्या नरसिंहाबद्दल काहीही जर वाईट बोललीस ना तर माझ्या इतकी वाईट बाई नाही. 20 कोटी आहेत, ते सुद्धा ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेवर. आता आमचंही काम होऊन जाऊ दे वेळेवर. काय होणार साहेब? तसंही तुमच्यापेक्षा आम्हीच दिला शब्द पाळायला जास्त इमानदार असतो. मग बोला आता, कधी आणि कसं? ज्या दिवशी तुम्ही शिवाप्पाला सोडणार त्याच दिवशी ठरल्याप्रमाणे सगळं काम होणार. साहेब, त्या झाडामागून ही बाई आपल्याला वाट ठेवून होती. बघूया इथं काय करतेस? काय प्रकार आहे अकाली? दगा फटका करण्याचा प्रयत्न केलास, सोडणार नाही एकेकाला मी. साहेब, काळजी करू नका, काही होणार नाही. मला माहितीये माझं तिकडे जाणं तुम्हाला फारसं आवडलं नाहीये, पण त्या माणसाला भेटणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना. मी आत्याबाईंना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. म्हणजे सगळं मला पटलंय असं नाहीये. आपली चळवळ काय जंगलातली कंदमुळं विकून चालणार नाहीये. त्याच्यासाठी पैसे लागतात आणि ते याच मार्गाने मिळवायला लागतात. याच मार्गाने म्हणजे शिवाप्पाचा जीव पणाला लावून? हे बघ, मी काय सांगतोय ना ते नीट ऐकून घे बे. शिवाप्पा म्हातारा झालाय आता, त्याच्या विचारांना पूर्वीची धार नाही राहिलेली. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? चांगलंच. तू माझ्या बरोबर आलीस ना, त्याच्यातली अर्धी रक्कम देईन तुला आणि कायमची माझी होशील बे. मग अशाच एखाद्या पैशाच्या बॅगेसाठी तू मला सुद्धा मारून टाकशील, हो ना? उगाच इमोशनल नको होऊस. मूर्ख होते मी, मूर्ख. भावनिक होऊन तुझ्या मागे मागे फिरत होते, पण आता नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सुद्धा इतर राजकारण्यांसारखे आहेत तर ते तसे नाहीये. ते खरंच तिकडच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले होते. आणि हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की तुम्ही त्या सगळ्यांचे प्रमुख आहात. जर तुम्ही ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ते तुमचं नक्की ऐकतील. माझ्यावर विश्वास ठेवा. हे खरंच खूप चांगले. माझं कुंकू मला परत करा. बघा, हे सगळं तुम्ही माझ्याशी बोलून तुमचा वेळ वाया घालवताय. या प्रकरणात मी काहीही करू शकत नाही. खाली मला तुला काही सांगायचंय का? हे बघ, तू शांत हो आणि नीट सांग काय झालंय. कालीला काही झालंय का? नाही, मला काही उलट. माझं काही खरं नाही, कारण मी कालीला